खूप धन्यवाद. मला तुम्ही इथे बोलवून हा सन्मान दिला त्यासाठी मी सर्व नवभारत सोसायटीचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच साहेब, आपण वेळात वेळ काढून आलात. जाऊया फायनलच्या मॅचकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. फायनलची मॅच. टॉस टॉस साहेब, टॉस करायचं साहेब. चला लाईनअप करा, लाईनअप करा. फायनलची मॅच लाईनअप करायचं आहे. महीने में 12 तरीके से तुझको प्यार जताऊंगा रे. सोसायटीच्या वतीने सुंदर आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं. चला सोपान राग पसरे साहेब, आपणास विनंती असेल मंचावर यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं. आणि बघा मित्रांनो, टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. फायनलचा सामना आहे, मेगा फायनल दोन्ही संघांमध्ये. क्या बात आहे. एकीकडे अर्थातच लवेश आणि एकीकडे इबू असे कर्णधार या दोन्ही संघांचे. आणि ही मेगा फायनलची मॅच थोड्याच वेळात या खेळपट्टीवरती आपण एकमेकांच्या विरुद्ध पाहणार आहोत. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. हॅलो, आपल्या NPL साठी आमंत्रित करणारे आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तरी नवभारत सोसायटीतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत.
थँक्यू सो मच पवार साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला मात्र उपस्थित झाला त्याबद्दल नवभारत प्रीमियर लीगच्या वतीने आणि मी समालोचक महेश शिंदेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत मात्र करत आहोत या क्रीडांगण नगरीमध्ये, या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. चला तर उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर मी विनंती करतो की खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती असेल. चला तर पवार साहेब, त्याचप्रमाणे विशाल साहेब, मिलिंद साहेब आणि दर्शन साहेब सर्वांना विनंती असेल व्यासपीठाच्या दिशेने यायचे. मेगा फायनलचा सामना आहे आणि मेगा फायनलच्या सामन्यामध्ये मात्र हा मेगा फायनलचा सामना टॉस मात्र सर्वांच्या शुभ हस्ते मात्र केला जाईल. चला, सुंदर असं आयोजन आणि नियोजन बघा. 26 जानेवारीला जी स्पर्धा झालेली त्या स्पर्धेमध्ये पण असा सामना आणि असं आयोजन पाहायला मिळालं नव्हतं. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या मारा पाहिजे. क्या बात आहे. चला तर या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी पक्षाचे आमचे माजी आमदार साहेब मिलिंद अण्णा कांबळे साहेब, त्याचप्रमाणे शिवसेना शाखा प्रमुख विशाल बिल्ले साहेब, त्याचप्रमाणे उद्योजक दर्शन शेट्टी साहेब आणि चला वरिष्ठ निरीक्षक पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आणि तर या ठिकाणी आज मात्र या स्पर्धेला आमचे पोलीस निरीक्षक पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी 2 शब्द मांडायचे आहेत. धन्यवाद मला इथं आमंत्रित केल्याबद्दल. खरोखर खूप आनंद वाटला. अशा आयोजनामध्ये अतिशय सुंदर आणि नेटकं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सगळ्या मुलांचा आणि इथल्या परिसरातील नागरिकांचा उत्साह बघून अतिशय आनंद झाला. तुम्हाला अशाच प्रकारचे उपक्रम भविष्यामध्ये पार पाडण्याकरता माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच पवार साहेब. आज या टिळकनगर परिसरामध्ये आज मात्र हे या ठिकाणी आहेत म्हणून आपण अशा चांगल्या स्पर्धा आणि चांगलं आयोजन आणि नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतो. तर थँक्यू सो मच. कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर रात्र असो किंवा दिवस असू दे ते आपल्यासाठी सेवेसाठी उपस्थित असतात. एकदा आणखीन एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे साहेबांसाठी. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मिलिंद अण्णा कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द मांडायचे आहेत. थँक्यू सो मच. पेस्टम सागर परिसर या टिळकनगर परिसराचे वरिष्ठ निरीक्षक पवारसाहेब, आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष लहू कळशे, या वार्डाचे आमचे वार्डाध्यक्ष दिनेश कातोरे, आमचे शाखा प्रमुख विशाल दर्शन शेट्टी, या तमाम माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज हे जे क्रिकेट मुलांना प्रोत्साहन देण्याचं जे काम आपण करत आहात त्याबद्दल मी तशा तुमचा आभार मानतो. आज खऱ्या अर्थाने आपल्यातला एखादा चांगला खेळाडू उंच खेळण्यासाठी रणजी किंवा मुंबई किंवा महाराष्ट्र ऑल इंडिया याच्यामध्ये खेळू शकतो. आपल्या बरोबर आज पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही पद्धतीचं आपल्याला काही काम असलं तर आपण भेटून त्यांच्याकडून करून घेऊया. आपल्यातला एखादा चांगला खेळाडू, एक चांगली ताकद ह्या पेस्टम सागरमध्ये उभा करूया. आज या परिसरामधील सर्व गोष्टी आपल्याला माहीत असतील. ह्या इमारतीसाठी
मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला भरपूर काम करून इथल्या जे स्लम होतं त्याला इमारतीचं काम करून देण्याचं काम आम्ही SRA मधून केलेलं आहे आणि नक्कीच याच्या पुढेही चांगलं आपल्याला काम करून देण्याची ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर मी पुढे विनंती करतो अर्थातच आमचे उद्योजक दर्शन शेट्टी साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द मांडायचे. थँक्यू. ऑल द बेस्ट दोनों टीम लोगों को एंड थैंक यू सर आने के लिए. थैंक यू आपको ना, थैंक यू मुझे बुलाने के लिए. और आप लोग सब लोग अच्छा खेलो एंड फेयर प्ले. लेट एवरीवन लेट द बेस्ट प्लेयर विन. त्याचप्रमाणे आमचे शिवसेना प्रमुख शाखा प्रमुख या ठिकाणी विशाल बिल्ले साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांनाही देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द मांडायचे. सर्व खेळाडूंचे धन्यवाद, सर्व रहिवाशांचे धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित केलं. तसेच सर्व खेळाडूंना शुभेच्छा. खूप चांगले खेळा. खास करून आमचे मित्र श्री पप्पू खान यांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी हे आयोजन केलं आहे. इकडच्या सर्व पप्पू खान साहेब तुम्ही जरा इथे यावे, उपस्थित राहावे. चला तर या ठिकाणी शिवसेना मुंबई समन्वय नेतृत्व इम्रानभाई यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील अंतःकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी त्यांनाही देखील विनंती करतो की या ठिकाणी आपण यायचं आहे आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे लव खळसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की 2 शब्द मांडायचे. सगळ्याला माझ्यातर्फे शुभेच्छा. सगळ्या थँक्यू सो मच लव खळसे साहेब. त्याचप्रमाणे चला इम्रान भाई आलेत का? या ठिकाणी युवा नेतृत्व अर्थातच शिवसेना मुंबई समन्वय अर्थातच इम्रान भाई यांचं हार्दिक आज स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत इम्रान भाई साठी. क्या बात आहे. थँक्यू सो मच साहेब. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही आपले सतशः आभारी आहे. तर मी या ठिकाणी इम्रान भाई यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द मांडायचे. सगळ्यांना सर संधी मिळाली पाहिजे. आज नवभारत सोसायटीच्या पटांगणात भव्य दिव्य असं क्रीडांगण. प्रत्येक मागच्या वर्षी मी इथं आलो होतो. तुमच्या कार्यक्रमाला भेट देऊन खरंच खूप चांगलं वाटलं. कारण तुमची जी एकी, सोसायटीची एकी, तुमच्या मंडळाची एकी, एक आवड क्रिकेटला, खरंच एक आनंद वाटतो. आणि इथं एवढे मोठे मान्यवर इथं अण्णा आहेत सोबत, माझ्या साहेब सिनियर साहेब इथे आहेत. सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या मंडळाचं. मला इथं बोलायला 2 शब्द बोलायला दिले. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच इम्रान भाई. आज वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्व या ठिकाणी वेळात वेळ काढून सर्व प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले. तर विनंती करतो प्रमुख पाहुण्यांना. चला तर दोन्ही कॅप्टन्स इबू आणि अर्थातच आयान VR लवेश, तर दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मध्ये या ठिकाणी टॉस करायचा आहे. चला तर या ठिकाणी आमचे गणपती बाप्पा. चला या ठिकाणी कॉल्स केलेला आहे इब्बू यांनी आणि टेल्स. तर लवेश अर्थातच VR हा संघ मात्र या ठिकाणी टॉस मात्र जिंकलेला आहे. तर लवेश
टॉस मात्र तू जिंकलेला आहेस. प्रथमतः काय करण्याचा निर्णय आहे? बॉलिंग फर्स्ट. तर त्याच्या विरुद्ध अर्थातच इपू 11 संघाचा कर्णधार इपू अगर आप टॉस जीते तो पहिले क्या करना चाहते थे? बॉलिंग. तर दोघांचं मात्र निर्णय मात्र एकच आहे, परंतु टॉस मात्र या ठिकाणी जिंकण्यात आला आहे. तो अर्थातच VR 11 संघाचा कर्णधार अर्थातच लवेश यांनी टॉस जिंकलेला. चूज टू फील्ड अशी भूमिका मात्र या ठिकाणी घेतलेली आहे. तर मी साहेबांना विनंती होतो, आपण काहीतरी बोलत होता. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि जाऊया फायनलच्या दिशेने. चला तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, बोला येलकोड सदानंदाचा. चला दोन्ही संघांना फायनलसाठी शुभेच्छा. पण व्हायचं आणि या फायनल मॅच